संध्याकाळ झाली आहे आणि बाहेर छान रिमझिम पाऊस पडतोय। अशा वेळी गरमागरम चहा सोबत काहीतरी चटपटीत खायला मिळालं तर किती छान होईल ना। नेमकं काय बनवायचं सुचत नसेल तर चला आज बनवूया पौष्टिक आणि चटपटीत काळ्या चण्याची भजी। नमस्कार, मी सारिकाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तसेच मी बनवलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात त्या नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे घेतलेले काळे चणे, तर मी यांना रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेलं होतं। तर मी आता मिक्सरच्या भांड्यात चणे टाकून घेते। त्यानंतर मी अख्खी मुंगई भिजवून ठेवलेली होती, तर ती मुंगई मी त्यात टाकून घेते। एक लहान वाटी एवढं घेतलेलं आहे। तर याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। बारीक पण नाही, अगदी थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे, जास्त बारीक नाही करायचं आहे। हे अशा पद्धतीने त्यानंतर मी त्याला एका बाउलमध्ये काढून घेते। हे पीठ तुम्हाला खूप कोरडं वाटत असेल पण नंतर व्यवस्थित होऊन जातं। नंतर त्यात लागणारं साहित्य आता मिक्सरमध्ये फिरवून घेऊ। तर मी ते मिक्सरचं लहान भांडं घेतलं आहे, त्यात लसूण टाकून घेणार आहे। त्यानंतर त्यात टाकणार आहे हिरवी मिरची, त्यानंतर लागणार आहे आलं, कढीपत्ता। आता याला बारीक करून घ्यायचं आहे, अगदी बारीक नाही, यालाही जाडसरच करायचं आहे अशा पद्धतीने। तर मी आता याला यात टाकून घेते। तर यात टाकून घ्यायचं आहे बेसन। तर मी इथे 3 चमचे बेसन टाकून घेते। त्यानंतर टाकून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ। तर मी हे तांदळाचं पीठ घरीच तयार केलेलं आहे, त्यामुळे छान दाणेदार तयार झालेलं आहे। तर तेही मी इथे 3 ते 3.5 चमचे टाकून घेणार आहे। याने भजी छान कुरकुरीत तयार होते। त्यानंतर टाकून घ्यायचे धना पावडर, त्यानंतर टाकायचं आहे जिरं पावडर। तर मी ते 2 छोटे चमचे जिरं पावडर टाकून घेतले, म्हणजे 1 चमचा। त्यानंतर टाकायची हळद, थोडीशी लाल मिर्च पावडर, अर्धा चमचालाही कमी आहे। त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। आता यात टाकून घ्यायचे मीठ हे चवीनुसार टाकून घ्या। नंतर याला मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी कोरडं वाटत असेल भिजताना, म्हणून काय करायचं, त्यात थोडं पाणी शिंपडून भिजवून घ्यायचं आहे। अगदी थोडं असं पाणी टाकत जायचं आहे, जास्त पातळही नाही करायचं आहे। तर मी हे पाणी टाकून घेते। तर आता हे छान भिजून झालंय। त्यानंतर टाकायचे त्यात सोडा, या जागेवर तुम्ही इनो पण टाकू शकता। त्यावर थोडंसं लिंबू पिळून घेते, म्हणजे सोडा ॲक्टिवेट होऊन जाईल। आता व्यवस्थित मिक्स करून घेते। हाताने छान मिक्स करून घेते। आता हे छान मिक्स करून झालेलं आहे। तर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तर छान झाले, अशा पद्धतीनेच भिजायचं।
तर त्यात मी आता भजी टाकून घेते। तर मध्यम आचेवर अगोदर तळून घ्यायचं आहे, म्हणजे छान कुरकुरीत तळली जाते। नंतर थोडा गॅस मोठा करून मग तळून घ्यायचं आहे। ह्या भज्या खूप चविष्ट लागतात, खूप छान लागतात। तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवून बघा, नक्कीच तुम्हाला या भज्या आवडतील। आता यांना छान तळून घेते। अजिबात खाली चिपकत नाही, व्यवस्थित तयार होतात आणि छान तळल्या जातात। बघू शकतात, अजिबात चिपकलेले नाही आहेत, छान तयार होत आहेत। आता यांना मी तळून घेते, छान लालसर होईपर्यंत तळून घेते। छान फुगलेल्या पण आहेत, मस्त तयार झाली भजी। आता या तळून झाले, मी यांना काढून घेते। बघा छान तयार झाली डिश, संध्याकाळच्या चहासोबत चटपटीत भज्या। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की बनवा, खूप छान आहेत। आतमधूनही छान तयार झाली, शिजलेली आहे आणि बाहेरून छान कुरकुरीत आहे।